नमस्कार मंडळी, आज आपण सोयावडीपासून इतकी चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत जी न खाणारे सुद्धा फार आवडीने खातील। तर इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 वाटी सोयावडी टाकून घ्यायची, सोबतच 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचं, मिक्स करायचं आणि 15 मिनिटे झाकून ठेवायचं। आता हे भिजूपर्यंत आपण इथं वाटण बनवून घेऊयात। वाटण बनवण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं, त्यानंतर 2 कांदे, 1 टोमॅटो, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 2 छोटेसे आल्याचे तुकडे टाकून मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनिटे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आता यानंतर गॅस बंद करायचा आणि अर्धी वाटी मगजबी टाकून घ्यायची आणि थोडेसे कोथिंबीरच्या काड्या टाकून घ्यायचे। मगजबी नसतील तर तुम्ही 8 ते 10 काजू इथे टाकून घ्या आणि पूर्णपणे हे थंड होण्यासाठी ठेवून द्या। थंड झाल्यानंतर याचं वाटण बनवून घ्यायचं। आता इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे। दहीमध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। दह्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपली सोयावडी ही व्यवस्थित अशी फुललेली आहे। आता ही सोयावडी आपल्याला पाण्यातून काढून घ्यायची आहे आणि यामधलं पूर्ण पाणी असं निथळून घ्यायचं आहे, दाबून काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हवं तर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ शकता। आता ही सोयावडी धुवून घेतलेली आहे, पिळून घेतलेली आहे, एका बाउलमध्ये टाकून घेऊयात। त्याचसोबत इथे मी 2 उकडलेले बटाटे असे लांब लांब चिरून टाकलेले आहेत। बटाटे ऑप्शनल आहे, नको असतील तर स्किप करू शकता। त्यासोबत 1 चमचा ठेचलेले लसूण आल्याची पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा बेसन पीठ आणि कुरकुरीत होण्यासाठी 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। आता व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स झालं, यावरती मसाल्याचं कोटिंग आलं की यांना फ्राय करून घ्यायचे आहेत। तर पॅन मध्ये 1 मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं आणि हे मोठ्या आचेवरती 4 ते 5 मिनिटे आपल्याला पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। पूर्णपणे फ्राय झाली की काढून घ्यायचे आहेत। तुम्ही मुलांना असंच खायला देऊ शकता, वरून थोडीशी कोथिंबीर टाकून खायला दिलं तर फार आवडीने खातील, मस्त लागतात। बघू शकता छान मसाल्याचं कोटिंग यावरती आलेलं आहे। आता हे बाजूला ठेवून देऊयात। फोडणी देण्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घ्यायचा आहे। तेल गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले जसे जिरे, लवंग, 1 तेजपत्ता, 1 मोठी वेलची आणि हिरवी वेलची टाकून घ्यायची। त्याचसोबत 5 ते 6 मिरच्या इथे मी टाकून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर जे आपण कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते टाकून 2 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती परतवून घ्यायचं आहे। आता हे परतवून घेतल्यानंतर जे दह्यामध्ये मसाले टाकून मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते इथे टाकून घ्यायचं आहे। दही जास्त आंबट वापरायचं नाही, फ्रेश दही वापरायचं। दही जास्त आंबट असेल तर भाजीला चव जास्त आंबट येते, याकरिता फ्रेश दही वापरा। आणि मगजबी टाकल्यामुळे अगदी हॉटेलसारखं टेक्स्चर येतं आपल्या भाजीला, मस्त असं क्रीमी टेक्स्चर येतं भाजीला। आता हा मसाला आपल्याला झाकून मंद आचेवरती 5 ते 6 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे। जोपर्यंत असं तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला व्यवस्थित मंद आचेवरती परतवून घ्यायचा। आता मसाल्याला तेल सुटल्यानंतर जे आपण सोयावडी आणि बटाटे फ्राय करून घेतलेले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत, वर खाली करून घ्यायचं। आणि आता यामध्ये तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी आहे, कितपत रस्सा हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। गरम पाणी वापरा। त्यानंतर इथे मी 1 चमचा मीठ, 1 चमचा कसुरी मेथी आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि उकळी यायला देऊयात। उकळी आल्यानंतर आपल्याला झाकून मंद आचेवरती फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवायचं आहे, जास्त वेळ नाही। तर बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर मस्त अशी आपली चमचमीत सोयाबीन बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। तिला इतकी भन्नाट लागते की यासमोर मटण देखील फिकं पडेल। तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा आणि त्यानंतर मला कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली। तसेच आपल्या या चॅनलवरती 7 दिवसाच्या 7 नाश्ता रेसिपी, 7 दिवसाच्या 7 सुक्या भाजी या सगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, नक्कीच पहा। आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।